शुभ सकाळ मित्रांनो। तर आज आपली आहे चाकणची ट्रिप आणि आपण चाकणला आलो होतो इथे सिडम्या कंपनीमध्ये मर्सिडीजच्या बाजूला। तर दिवसभर इथे येतो आणि आपली इथेच काम असतं, दिवसभर साहेब आणायचं, संध्याकाळी घरला घेऊन जायचं वापस। तर इथं आमचे मामाश्री भेटले आणि मामाश्री आमचे रिक्षा चालतात इथं पुण्यात। तर मामा राहिला पण चाकणलाच आहेत आणि मामा भेटले आणि मामाला दुपारचा टाइम झाला होता, 11-12 वाजले होते। तर भूक लागली होती, तर काय करावं। तर मित्रांनो मी म्हणलं इथं एक जगदंब हॉटेल जेवता म्हणलं, पण तिथं काय फुल गर्दी होती म्हणून आम्हाला तिथं काय जेवण भेटलं नाही, वेटिंग भरपूर होती। आणि आता चला म्हणलं मग परत मामाला काढा ऑटो, आपण जाऊ म्हणलं जोगेश्वरी मिसळला। तर आमच्यापासून जोगेश्वरी मिसळ होतं कमीत कमी 11 किलोमीटर आणि आम्ही आता निघालोय जोगेश्वरी मिसळला। तर मित्रांनो चला मग कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओमध्ये बघा। तर हे रस्त्याने जात वेळेस बघा इथे एक होंडाची जेसीबी कंपनी दिसली मला। काय जेसीबी आता भरपूर काय इथं स्टॉक मध्ये, जेवढ्या पाहिजे तेवढ्या जेसीबीचे बघा इथं कसला नजारा जेसीबीचा नंबर 1। जेसीबी कंपनीने भरपूर इथे स्टॉक ठेवलेला आहे मित्रांनो। तर बघा हेच आता आपण आलोय जोगेश्वरी मिसळच्या जवळपास। तर हे बघा जोगेश्वरी मिसळचा बोर्ड दिसला, अरे आलं हां। तर आता आलोय आपण जोगेश्वरी मिसळ मित्रांनो। तर तुम्ही एकदा टेस्ट करा जोगेश्वरी मिसळ कसं आहे काय नाही। गावरान तडका वगैरे जबरदस्त, एकदा खाल्ल्यावर कळतं त्याचं गावरान चव काय आहे त्याची। असं वाटतंय ज्याला आपण नॉनव्हेजच खातोय असं वाटतंय। तुम्ही एकदा बघा। तर आम्ही आता मध्ये आलो आणि मध्ये देहू आणि चाकणच्या तळेगाव रोडला हे हॉटेल आहे। इथं आपलं संत तुकाराम महाराजांचं आमचं प्रथम दर्शन केलो आम्ही आणि परत मग पुढच्या ऑर्डरला ते आता मामा पण आले आणि आम्ही परत पुढचा ऑर्डर दिला आणि ऑर्डर देऊन हे आता मिसळचे आमचे तयार चालू आहे। आता हे वेटिंग करत बसल्यात। आता ह्यांना पण आता भरपूर भूक लागली आणि मी जरा पटवून सांगितलं तर बाबा असे मिसळ तसे हाय, ह्या हाय त्या हाय। तर आता ह्यांनी वाट बसल्यात। तर फायनली आता आपली मिसळ आपल्यापर्यंत आता पोहोचली आहे मित्रांनो। तर हे तुम्ही बघू शकता। तर बघा हे आता मामाने आता चालू केले, ताणून दिला आणि राहुल पण आमचा आलाय। राहुलला पण आता मिसळ खायची होती आज। तर आज राहुल तर काय चला म्हणला भाऊजी खाऊ घालाय फुकट, तर राहुल म्हणला खाऊन घेऊ आज पुल्यापुढे बघायला। तर आम्ही मिसळचा स्वाद घेऊन मित्रांनो परत आपल्या परतीच्या प्रवासाला देहू मार्गे निघालो। आता देहूच्या नदीवर आहे आणि परत आता देहूतून मामा इकडून जाऊ तर मामा म्हणजे नाही इकडून जाऊ, तिकडून रस्ता लय खराब आहे मित्रांनो। तर हे बघा तुम्ही आता देहू गावात आपलं आता आगमन झालंय आणि आम्ही आता आमच्या परतीच्या प्रवासाला निघालोय। तर चला परत पुन्हा भेटूया आणि चला मग धन्यवाद। तुम्ही पण एकदा जोगेश्वरी मिसळला नक्की भेट द्या, तर तुम्हाला पण समजेल बाबा जोगेश्वरी मिसळ म्हणजे काय। मला तर आतापर्यंत मला जोगेश्वरी मिसळशिवाय दुसरी कोणची मिसळ आवडतच नाही, कारण मी जेव्हा पण येतो तेव्हा आपल्या जोगेश्वरीच फेमस आहे मित्रांनो। तर जोगेश्वरी मिसळ लागलं तुम्ही पण एकदा, खरंच मी मला खोटं बोलत नाही, खरंच। तर तुम्ही एकदा परत एकदा नक्की भेट द्या। धन्यवाद। चला मग परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।